शीतलचे स्कूलपर्यंतचे अंतर 1700 व 1300 आहे. तर हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. आज आपण बघणार आहे आपला सायन्स 1चा फर्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम. तर सगळ्यात सुरुवातीला गती म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे आणि मग त्यानंतर त्याचे काय नियम आहेत, काय लॉज आहेत हे आपण पुढे बघणार आहे. तर इथं तुम्हाला पुस्तकामध्ये सगळ्यात सुरुवातीला दिलेलं आहे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टची मोशन म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. पण हे बघण्यासाठी तुम्हाला काही क्वेश्चन किंवा काही एक्झाम्पल्स इथे दिले. बघा काय क्वेश्चन विचारला आहे. इन द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स द मोशन? हाऊ विल यू एक्सप्लेन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ मोशन? एक्झाम्पल बघा काय, द फ्लाईट ऑफ बर्ड, पक्षी हवेत उडतोय. पण इथं पक्षानं काय केलेलं आहे, उडत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला असेल तो, किंवा जिथं असेल त्या कंडिशनला, पण त्यानं त्याची जागा सोडलेली आहे, याचाच अर्थ चेंज झालेला आहे. त्यानंतर स्टेशनरी ट्रेन, बघा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, स्टेशनरी ट्रेन म्हणजे ट्रेन कशी आहे, थांबलेली आहे, स्टॉप आहे. मग इथं तिने जागा बदलली का? नाही जागा बदललेली, बरोबर आहे. त्यामुळे इथं मोशन झालेली नाही आहे. मग अशी बर्डनं चेंज केली जागा म्हणून तिथं मोशन झाले, पण इथं नाही. त्यानंतर तिसरं तर लिव्स फ्लाईंग थ्रू एअर, हवेतून काय होत चाललेलं आहे त्या ठिकाणी, पाला उडत चाललेला आहे, त्या ठिकाणी पानं उडतात. म्हणजे इथं सुद्धा पानांनी काय केलेलं आहे, त्यांची जागा चेंज केलेली आहे. ओके, दे चेंज देअर प्लेस. सो हिअर ऑल्सो मोशन. आणि लास्ट, अ स्टोन लाईंग ऑन द हिल, बरोबर आहे. तर तिथं काय आहे, एक मोठा दगड टेकडीवरती त्या ठिकाणी काय आहे तसाच आहे, जो हललेला नाही आहे, त्याने त्याची जागा चेंज केलेली नाही आहे. म्हणजेच इथं सुद्धा या ठिकाणी मोशन होत नाही. आणि लक्षात, तर असे बरेचसेच आपल्या सराउंडिंगमध्ये काय होतात, बरेचसेच एक्झाम्पल्स त्या ठिकाणी असतात. तर खाली आपल्याला म्हटलेलं आहे काय, तर असे कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत जे काय सांगितले मोशन आहेत. बघा काय म्हणजे, समटाइम्स वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट डायरेक्टली ॲज इन द केसेस ऑफ ब्रीज. कॅन यू लिस्ट अदर एक्झाम्पल ऑफ द मोशन? असे बरेचसेच एक्झाम्पल्स आहेत की जे काय होतात त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की ती हालत नाही आहेत, पण ॲक्च्युली त्यांची मोशन होते. अशी काही लिस्ट करा म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. तर याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. यू आर ट्रॅव्हलिंग इन अ बस. इज द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू इन मोशन? काय म्हटलेलं आहे, याचा अर्थ लक्षात आला आहे का? बघा काय म्हटलं आहे, बसमधून प्रवास करतोय. तर बसमध्ये बसल्यानंतर तुमच्या पुढं मागं शेजारी, बरोबर आहे, तर ज्या व्यक्ती बसलेल्या आहेत त्या मोशनमध्ये आहेत का, असं या ठिकाणी क्वेश्चन आहे. तर ते लोक ज्या बसमध्ये बसलेत त्याच बसमध्ये आपण बसलेलो आहे. आपण जर बसमध्ये बसल्यानंतर हालत नाही आहे, आपण आपली एका सीटवर बसल्यानंतर प्लेस चेंज करते, याचा अर्थ तेही चेंज करत नाहीत, म्हणजे ते मोशनमध्ये नाही आहेत. पण पुढं बघा मी काय म्हणते आहे, पण हे जर बसच्या बाहेर जे लोक असतील त्यांच्या दृष्टीनं मात्र बसमध्ये बसलेले प्रवासी हे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जात आहेत, याचा अर्थ दे चेंज देअर प्लेस अँड देअर फोर दे आर इन मोशन. म्हणून ते काय आहेत, मोशनमध्ये आहेत. आपल्या दृष्टीनं नाही आहेत, पण त्या बाहेरच्या बसच्या बाहेर सराउंडिंग जे आहेत त्यांच्या दृष्टीनं मात्र ते मोशनमध्ये आहेत. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन, व्हॉट डू यू टेक इन टू कन्सिडरेशन टू डिसाइड इफ ॲन ऑब्जेक्ट इज मूव्हिंग ऑर नॉट? कोणत्या आधारावरती ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, मूव्हिंग आहे का नाही, हे तुम्ही कसं ठरवलं? तर आत्ताच सांगितलं मी काय, जर इफ द ऑब्जेक्ट चेंज देअर प्लेस, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तो जातो, याचा अर्थ तो जागा बदलतो. आणि ती जर ऑब्जेक्ट चेंज करत असेल आपली प्लेस, तर त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, त्या ठिकाणी ती मोशन आहे. आणि लक्षात,
म्हणजे इथं तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन दिली आहे बघा. काय, द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग. ओके, मी काय आत्ता सांगितलं आहे, तुम्ही ऑब्जेक्ट जर त्याची जे प्लेस चेंज करत असेल कुणाच्या दृष्टीनं, मगाशी बसमध्ये सांगितलं, तुमच्या दृष्टीनं ती व्यक्ती किंवा जी काही वस्तू असेल ती चेंज करत नाही, पण सराउंडिंग जे बाहेरचे आहेत त्यांच्या दृष्टीनं ती चेंज केली जाते. म्हणून शब्द वापरला विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. देन इट सेड टू बी मोशन. आलं लक्षात? आणि जर तसं होत नसेल, ते चेंज करताना दिसत नसेल, तर तो ऑब्जेक्ट काय आहे, ती कंडिशन काय आहे म्हणता येत आपल्या रेस्ट पोझिशनला आहे. ओके, ज्या जागी आहे दगड, डोंगरावरचा दगड ज्या जागी आहे तिथंच आहे, तो जागा बदलत नाही. दॅट इज दिस पोझिशन इज द रेस्ट पोझिशन. ओके, आता त्यानंतर म्हणूनच मी सांगितलं, काय म्हटलेलं आहे बघा, मी चेंज देअर प्लेस असं मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, तर याच्यावर आधारित तुम्हाला एक पुढचा कन्सेप्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. तो म्हणजे कुठला, तर डिस्प्लेसमेंट अँड द डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे समजण्यासाठी इथं पिक्चर दिले आपल्याला. ओके, काय पिक्चर आहे बघा या ठिकाणी, तर शीतल, ओके, शीतल, प्रशांत आणि संगीता हे तिघे फ्रेंड्स आहेत. जे शीतल आणि प्रशांत हे दोघे एका घरात राहत असून ते काय करत आहेत, तर या ठिकाणी काय होतं आहे बघा, तर या ठिकाणी संगीताच्या घरी जाऊन स्कूलला जातील, किंवा त्यांनी ठरवलं आज नाही जायचं आहे, सरळ स्कूलला जाऊ, तरीही ते जाऊ शकतात. जर शीतल आणि प्रशांत हे दोघे संगीताच्या घरी जाऊन जर स्कूलला जात असतील, तर त्यावेळेला त्यांनी जे अंतर असेल त्यांचं जे, तर ते अंतर काय होणार आहे त्या ठिकाणी, डिस्टन्स जे आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. तर साधारण शीतल आणि संगीता या दोघींच्या घरामधलं अंतर आहे ते 500 मीटर आहे, आणि संगीतापासून स्कूल ही 1200 त्या ठिकाणी काय आहे मीटरवरती आहे. लक्षात? पण ते म्हणजे 1200 प्लस 500 म्हणजे किती होणार टोटल, 1700 मीटर. पण तेच जर शीतल सरळ डायरेक्ट जर स्कूलला गेली तर तिला फक्त 1300 मीटरचं डिस्टन्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल करावं लागणार आहे. इथं क्वेश्चन विचारलेलाच आहे बघा, मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए बी. ए म्हणजेच कोण सांगितलेलं आहे बघा त्या ठिकाणी, पॉईंट ए जो दिलेला आहे त्या ठिकाणी तो कुठला सांगितलेला आहे, तर शीतल आणि काय सांगितलं संगीता यांच्यातलं डिस्टन्स, आणि बी जो सांगितलेला आहे तो संगीता आणि स्कूल यांच्यातलं. तर टोटल आपलं किती आलं, 1700 मीटर इतकं त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला आहे. त्यांनी काय विचारलेलं आहे त्या ठिकाणी, तर दोघांच्या तुलनेनुसार जर तुटक ह्यानं दाखवलं ए आणि बी पर्यंतचं अंतर तुम्ही काय करायचं सांगितलं त्या ठिकाणी, तुटक रेषेने दाखवलं आणि जर मोजलं तर कोणतं अंतर त्या ठिकाणी योग्य आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर ए आणि बी यांच्या ह्याच्यातून जर धरलं मार्ग जो आहे तो वे जो आहे तो जर लावला, लांबी जर घेतली त्याची, तर त्यानुसार सांगायचं झालं तर काय सांगता येईल बघा, तर ए पासून बी पर्यंतचं अंतर हे तुटक रेषेने दाखवून मार्गानं जर मोजलं आपण, तर काय सांगता येते त्या ठिकाणी अंतर कमी भरेल, पण बीचं जे आहे ते जास्त आहे. बरोबर आहे, बीचं अंतर काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच या ठिकाणी असं लक्षात येईल तुम्हाला काय, तर कुठलं, दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगता येते त्या ठिकाणी, शीतलनं डायरेक्ट जर स्कूलला गेली तर तिथं अंतर त्या ठिकाणी कमी भरणार आहे, आणि हे जे टोटल आहे म्हणजे शीतल ते संगीता ते स्कूल जे 1700 आलेलं आहे ते अंतर निश्चितच काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे. आलं लक्षात? ते अंतर निश्चितच त्या ठिकाणी जास्त आहे. याच्यावरती काय म्हणता येते, तर काय म्हणता येईल आपल्याला, जास्तीचं अंतर जे आहे ते अंतर शब्द सापडला म्हणजे ते डिस्टन्स आहे. आणि इकडं जे आहे स्कूल ते काय सांगितलं त्या ठिकाणी, स्कूल ते संगीता हे जे आहे शीतलचं घर ते संगीताचं घर हे जे म्हटलेलं आहे हे अंतर मात्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर कमी दिसते आपल्याला. म्हणजे इथे प्लेस चेंज झालेलं आहे पण अंतर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. आलं लक्षात? आता पुढं प्रश्न आणखीन एक विचारलेले आहेत बघा, याच्यावरती विचार करायला सांगितलं आहे. शीतल फर्स्ट वेंट टू हर फ्रेंड संगीता.
तेच ऑलरेडी मी याच्यावरती चर्चा केलेली आहे, बरोबर आहे. तर त्याच्या घरी गेली, काय झालं, कसं झालं, किती आलं, या सगळं. तर या जर विचार आपण तुलना जर केली, बरोबर आहे, काय तर शीतलनं स्कूलपर्यंतचं कापलेलं अंतर डायरेक्ट आणि संगीताच्या घरापासून कापलेलं अंतर जर घेतलं, या दोघींमधला जर डिफरन्स जर घेतला तर तो किती येतोय त्या ठिकाणी 400 मीटर इतका त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी डिफरन्स येतोय. मग इथं तुम्हाला लक्षात येतंय का बघा काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी. तर डिस्टन्स कशाला म्हटलं जातं या ठिकाणी, तर डेफिनेशन दिलेली आहे, लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन, याला म्हटलेलं आपण डिस्टन्स. ओके. आणि डिस्प्लेसमेंट कशाला म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. लक्षात, मिनिमम डिस्टन्स म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे आरंभ सुरुवातीचा पॉईंट आणि लास्ट पॉईंट. मग या ठिकाणी सुरुवातीचं पॉईंट कुठलं, शीतलचं घर. शेवट कोण आहे त्या ठिकाणी, स्कूल आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगता येते, तर हे जे आहे हे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे, जिथं प्लेस चेंज झालेली आहे. पण शीतलच्या घरापासून संगीता आणि संगीतापासून स्कूल इथं मात्र त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर इथं काय झालेलं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल झालेलं आहे ऑब्जेक्ट टू. ओके. ज्यामध्ये ॲक्च्युअल पाथ तिथं लक्षात येतोय आणि म्हणूनच त्या ठिकाणी ती काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. आलं लक्षात. या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. ओके. तर ही याला डिस्टन्सला दिशेची गरज नसल्यामुळे ती काय आहे त्या ठिकाणी स्केलर क्वांटिटी आहे. आणि एकक जर घेतला त्याचं तर काय सांगते, युनिट SI युनिट मीटर आणि CGS सेंटीमीटर. डिस्प्लेसमेंटलाही तेच येते, युनिट मीटर आणि सेंटीमीटर. फक्त फरक इतकाच की डिस्प्लेसमेंटला मात्र या ठिकाणी डायरेक्शन दाखवावी लागते आणि म्हणूनच डिस्प्लेसमेंट हे काय आहे त्या ठिकाणी वेक्टर क्वांटिटी आहे. ओके. तर मला वाटतं इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला असेल. ओके. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.